सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आज बदलाचा योग आहे. तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यापार व्यवसाय तर यामध्ये बदल होणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्यांचा भार तुम्हाला मानसिकरित्या थकवू शकतो. तुमच्या हातामध्ये असणारे प्रोजेक्ट्स पूर्ण होताना वेळ लागेल, त्यामुळे बॉसची बोलणी तुम्हाला खावी लागतील. तुमची आर्थिक परिस्थिती ठीक असेल, परंतु घरामध्ये अचानक काही खर्च वाढीस लागतील. तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आधी सखोल विचार करा. तुम्ही फार जणांना आज मदत करालही. मदत म्हणजे सल्ला देणं किंवा एखादं काम करून देणं अशा स्वरूपाची मदत. जोडीदाराच्या तब्येतीची तुम्ही आज काळजी घ्या, त्यामुळे जोडीदार तुमच्यावरती खुश होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी वेळ अगदी मजेत जाणार आहे. कुटुंबाला तुम्ही जास्त वेळ देणार आहात, त्यामुळे तुम्हाला एक मानसिक समाधान मिळेल. जे काम तुम्ही हाती घेतलंय ते तुम्ही वेळेत पूर्ण कराल. तुमचा बँक बॅलन्स वाढणार असून उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. तुम्ही छंद जोपासणार आहात, त्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होईल. तुमचं काम हे मार्केटिंग, रिअल इस्टेट किंवा बँकिंगशी संबंधित असेल तर तुम्हाला विशेष फायदा होईल. व्यावसायिकांना भागीदारांकडनं चांगला पाठिंबा मिळेल. करिअरमध्ये तुमचा ग्राफ चढता असेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी वेळ चांगली आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, त्यामुळे मौल्यवान वस्तू मिळण्याचे तुम्हाला योग आहेत. नोकरीमध्ये काम वाढतंय, त्यामुळे दिवसभर तुम्ही व्यस्त राहाल. दरम्यान तुम्ही शांतपणे विचार करा आणि मगच काम करा, अन्यथा अनावश्यक खर्च वाढतील. नोकरी बदलण्याची किंवा बदलीची शक्यता आहे. गाडी चालवताना तुम्ही वेगावरती नियंत्रण ठेवा. व्यवसायामध्ये योग्य नियोजन केलं तर तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आज धनलाभाचे योग आहेत. तुमची आर्थिक स्थिती ही अधिक मजबूत होईल, त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचा विचार नक्की करा. नोकरी असो किंवा व्यवसाय नियोजन आणि व्यवस्थापन यावरती विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कामानिमित्त प्रत्येक पाऊल तुम्ही सखोल विचारानं टाका. नोकरीमध्ये तुम्हाला सहकाऱ्यांची मदत मिळेल, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करत असाल तर नवीन क्लायंट्स मिळण्याची दाट शक्यता आहे. काही समस्या आली तर मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला मदत करतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात सिंह राशीसाठी प्रत्येक कामामध्ये यश आहे. तुम्ही जर राजकारणामध्ये असाल तर तुमच्या शब्दाला वजन आहे. पक्षश्रेष्ठी तुमच्यावरती खुश होतील. मुलांशी संबंधित काही जबाबदाऱ्या आज पूर्ण होतील. तुम्ही स्पर्धा दिली असेल तर निकाल चांगला लागेल. दिवसभर भरपूर धावपळ केल्यामुळे तुमच्या तब्येतीवर थोडा ताण येऊ शकतो. डोकेदुखीचा तुम्हाला त्रास होईल तर त्वरित तपासणी करून घ्या. तुमच्या घरामध्ये वातावरण हे सकारात्मक असून प्रत्येक कामांना तुम्हाला साथ मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात कन्या राशीचे लोक आहेत त्यांना व्यवसायामध्ये आज उत्तम वेळ आहे, कारण नवीन करार म्हणजेच डील्स होण्याची शक्यता आहे. आवश्यक कागदपत्र तयार ठेवा, नाहीतर आयत्या वेळी तुमची धावपळ होईल. तुम्ही आयात निर्यात किंवा कापड उद्योगात जर असाल तर लाभदायक संधी मिळतील. क्रिएटिव्ह काम जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. काही कारणामुळे तुमचा ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी संताप झाला तर स्वतःला सांभाळा.
रागावर नियंत्रण ठेवा आणि कुठल्याही प्रकारचे अपशब्द कुणालाही बोलू नका. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी वेळ चांगली आहे, कारण मिळकतीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होत आहेत. तुम्हाला आज चांगल्या संधी मिळतील, त्याचा लाभ घ्या. तुम्ही वर कमाईसाठी काम शोधत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही फार काम करत आहात, परंतु हे सगळं करताना तुम्ही तुमच्या तब्येतीला जपा. तुमच्या बोलण्याचा प्रभाव आज सगळ्यांवर दिसेल. जोडीदाराची मदत तुम्हाला प्रत्येक कामात मिळेल. नोकरीमध्ये तुमच्यातील नेतृत्व गुण सगळ्यांना दिसून येतील. तुमच्या घरामध्ये वातावरण हे सकारात्मक राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी करिअर आणि आर्थिक दोन्ही बाबतीमध्ये प्रगतीचे योग आहेत. नोकरीमध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल. सहकारी स्वतःहून तुम्हाला कामात मदत करतील. नवीन ट्रेनिंगसाठी तुमची निवड होईल, त्यामुळे येत्या काळात प्रमोशनचे मार्ग खुले होतील. तुमचं थांबलेलं काम पूर्ण होणार असून कामामध्ये तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. जुनं कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. गुंतवणुकीचा तुम्ही विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा वेळ चांगला आहे. तुमचे जुने संपर्क तुम्हाला उपयोगी पडतील. नोकरी असो किंवा व्यवसायाचं, तिथे हलगर्जीपणा टाळा, कारण प्रगतीसाठी तुमची वेळ चांगली आहे. मला कंटाळा येतो असं अजिबात म्हणू नका. संध्याकाळी कुटुंबासोबत मंगल कार्याला जाण्याचा तुमचा योग आहे. तुम्हाला नातेवाईक फार दिवसांनी भेटल्यामुळे गप्पांना उधाण येईल. तुम्ही अभ्यास किंवा प्रशिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याचा विचार करत असाल तर योजना आखण्यासाठी वेळ चांगला आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचे जातक हे समाजकार्यात किंवा धार्मिक कार्यामध्ये जास्त वेळ देतील. तुम्ही खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला लाभ होईल. एखादी खुशखबर मिळेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायामध्ये काही बदल करायचे असतील तर वेळ चांगली आहे. खर्चामध्ये थोडीशी वाढ होईल, कारण खूप दिवसांनी तुमच्या घराची दुरुस्ती जी रखडलेली होती ती करण्याचा तुम्ही निर्णय घ्याल. गाडी देखील अचानक खराब होण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा सावध राहा आणि बजेटवरती फार परिणाम होणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी दिवसभर धावपळ आहे, कारण पत्नीचं आजारपण अचानक डोकं वर काढू शकतं. आजारपण किंवा काही कौटुंबिक कारण यामुळे तुमचा खर्च वाढेल. तुम्ही रिअल इस्टेट किंवा मालमत्तेशी संबंधित काही काम करत असाल तर तुम्हाला काम जास्त वाढणार आहे. कोणतंही काम करताना पेपरचं सखोल वाचन नक्की करा. संध्याकाळी पत्नीची तब्येत थोडी ठीक असेल, परंतु पूर्ण बरं होण्यासाठी थोडा वेळ मात्र लागेल. तुम्ही कला, फॅशन किंवा सोशल मीडियामध्ये काम करत असाल तर नवीन प्रोजेक्ट मिळण्याचे योग आहेत. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आर्थिक बाबतीत वेळ उत्तम आहे. तुमच्या मनासारखी व्यवसायामध्ये प्रगती होतीये, त्यामुळे व्यवसाय वाढीचा विचार नक्की करा. विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धिक तणावातून दिलासा मिळणार आहे. जोडीदाराला तुम्ही वेळ देणार असून घरातील कामं देखील मार्गी लावाल. गुंतवणुकीचा विचार जर तुम्ही करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य आहे. येत्या काही दिवसामध्ये मोठे आर्थिक व्यवहार होण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा तुम्ही कायदेशीर कागदपत्र तयार ठेवा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.